नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी आम जनता ज्याची आतुरतेने वाट पाहत होती तो पाऊस आता आला आहे. पाऊस आला रे आला असा आवाज देत शेतकरी तर आपल्या वावरात जणू नाचतच आहे असं दृश्य काही ठिकाणी दिसत आहे. मुंबईत गेल्या 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईत काल तर 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळं आजही पाऊस चालू आहे. त्यामुळं तुंबई अशीच झाली आहे असं दिसतंय. महाराष्ट्रातल्या बहुतांशी भागात पाऊस पडला आहे. तो परभणीला पडला आहे, जालन्यात आज पडला आहे, लातूरात पडला आहे. आज धाराशिवमध्ये दुपारी पावसानं 15-20 मिनटं हजेरी लावलेलीच आहे. त्यामुळं हा पाऊस असाच पडत राहावा, त्यानं खंड पडू देऊ नये आणि जेव्हा जमिनीत भरपूर अशी ऊल होईल त्यावेळी त्यानं काही दिवस थांबावं, शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी करू द्यावी आणि परत त्यानं यावं अशी सर्वांची अपेक्षा असणार आहे. पाऊस याच्यावरच बहुतांशी आपल्या भारताचं जीवन अवलंबून असतं आणि त्या जीवनाला प्रोत्साहित करण्याचं काम आता पावसानं करावं असंच वाटतंय. आपल्याला हे करायचं ना. हो साहेब, आधी मंजुरी दिली होती सगळ्याला पण स्थगित राहिली होती. आता थोडासा निधी वाढून घ्यायचा. तात्काळ कार्यवाही करावी. एकटा उभा ठाकतो शब्दांना धार अशी की पेटवी साथ भगविला अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा. अनेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबरोबर शिवसेनेत न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शिवसेना ज्यांनी धाराशिव जिल्ह्यात रुजवली वाढवली अशा स्वर्गीय नरसिंग जाधव यांचे पुत्र विश्वजित जाधव यांनी एक त्यांची पोस्ट व्हायरल केली असून त्यात मी नरसिंग जाधवांचा पुत्र आहे आणि मी सद्यस्थितीत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबरोबर राहणार आहे असल्याचं त्यांनी पोस्ट केलं. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या या पक्षबदलानंतर वेगवेगळे मीम्स येत आहेत. कोणी काही चांगलेही करत आहे, कोणी वाईट पण करत आहे आणि त्यामुळं जनतेची मात्र करमणूक होत आहे. आता त्या संदर्भात काही मला जे भावलेले पोस्ट व्हॉट्सअपवरचे मेसेज आहेत ते इथं तुमच्यासाठी देत आहे. एकंदरीत ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांनी पक्ष बदल केल्यामुळं विरोध आहेच, पण तो म्हणावा तितका दिसून येत नाही आहे. याचा अर्थ आजही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर प्रेम करणारी जनता कार्यकर्ते
त्यांच्यासोबत असल्याचंच हे द्योतक म्हणावं लागेल. परंतु या हवेत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी जाऊ नये. कधीही विरोधाला माणसं पुढे येऊ शकतात, तर तो विरोध होऊच नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावे लागतील. आणि त्यांनी कालपासून आपल्यासोबत आपले कनिष्ठ बंधू डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर यांना घेऊन सोबत कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी उशिरा का होईना हे चांगलं काम केलं आहे असंच वाटतं. आज आता आपण इथंच थांबू. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.